नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ संकेतमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या अशा घडामोडी ज्या तुमच्या तलाठी, पोलीस भरती आणि वनरक्षक परीक्षेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे। विशेषतः कामकाजी ड्रोन आणि काही नवीन नियुक्त्या याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजचा आपला प्रश्न क्रमांक पहिला। 8 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मुख्य थीम काय आहे? तर याचे आपले उत्तर आहे ऑप्शन सी, राईट्स, जस्टिस, ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल। तर जागतिक आर्थिक मंचाने गिव्ह टू गेन म्हणजेच गुंतवणूक करा आणि प्रगती मिळवा यावर भर दिलेला आहे। दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। त्याच्यानंतर आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघू। पहिली महिला राष्ट्रपती बघितलं तर त्या आहे प्रतिभाताई पाटील। त्याच्यानंतर पहिली महिला पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी होत्या। तर पहिली महिला राज्यपाल म्हणून सरोजिनी नायडू यांची निवड झाली होती आणि त्याच्यासोबत पहिली महिला मुख्यमंत्री ह्या सुचिता कृपलानी ह्या बनल्या होत्या। त्याच्यानंतर पहिली महिला IPS ह्या किरण बेदी आहेत। तर पहिली महिला शिक्षिका म्हणून आपल्या सावित्रीबाई फुले। चला तर मग आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया। पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्यात केले जाणार आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगड। बघा, केंद्र सरकारचे आदिवासी भागातील खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे नवीन पाऊल उचललेले आहे। छत्तीसगड हे आदिवासी संस्कृतीचे केंद्र असल्याने आणि तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या राज्याची निवड करण्यात आलेली आहे। तर बघा, आपण छत्तीसगडबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघूया जे आपल्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर बघा, याची स्थापना बघितलं तर ती झाली आहे 1 नोव्हेंबर 2000 मध्ये। प्रदेशात बघा, मध्य प्रदेशातून वेगळे होऊन भारताचे 26वे राज्य बनलेले आहे। त्याच्यानंतर याची राजधानी बघितली तर ती आहे रायपूर आणि याचे नवीन नाव काय झाले आहे? अटल नगर। इथले बोलले जाणारी मुख्य भाषा बघितली तर हिंदी आणि छत्तीसगडी आहे। तर बघा, इथला प्रसिद्ध धबधबा हा चित्रकोट धबधबा आहे। याला भारताचा नायगारा म्हणजे म्हटले जाते। हा इंद्रावती नदीवर आहे। तर इथली खनिज संपत्ती बघितली त्याच्यामध्ये छत्तीसगड हे खनिज समृद्ध राज्य आहे। येथे कोळसा, लोह खनिज आढळतात। तसे याच्यामध्ये टीनसुद्धा मिळतो। बघा, भारतात टीनाचे उत्पादन करणारे हे एकमेव राज्य आहे आणि हे इथे मोठ्या प्रमाणात आढळते। इथे राष्ट्रीय उद्यान बघितलं तर इथे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे आहे। तसेच याच्यासोबत कांगीर घाटी राष्ट्रीय उद्यानसुद्धा छत्तीसगडमध्ये आपल्याला बघायला मिळते। बघा, इथचे राज्यपाल बघितले तर ते आहे रमेश डेगा। तर मुख्यमंत्री विष्णुदेव साय आहेत। इथे विधानसभा सीट एकूण 90 आहेत तर लोकसभा सीट 11 आहेत। चला, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपला। भारताचा पहिला महिला कसोटी क्रिकेट सामना मार्च 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्या मैदानावर खेळला गेला आहे? तर हा सामना वाका ग्राउंडमध्ये जे पर्थमध्ये आहे इथे खेळला गेलेला आहे। बघा, पर्थचे वाका मैदान हे जगातील सर्वात वेगवान खेळपट्टीपैकी एक मानले जाते। भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकुलती एक कसोटी खेळण्याचे ठरवलेले आहे, जो महिला क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे। बघा, जो 2025 मध्ये एकदिवसीय विश्वकप झाला त्याच्यामध्ये भारताने विजय मिळवलेला आहे। आणि बघा, या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला ल्युरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026 साठी नामांकित करण्यात आलेले आहे। असा मान मिळवणारा हा जगातील पहिला महिला क्रिकेट संघ ठरलेला आहे आणि याचे कर्णधार बघितले तर ही आहे हरमनप्रीत कौर।
तर बघा, भारताची पहिला महिला क्रिकेट कर्णधार कोण होती? शांता रंगास्वामी. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला आहे मिताली राज. आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी. तर आशिया खेळात सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय धावपटू कमलजीत संधू हे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघूया. अलीकडे कोणत्या देशाने विकसित केलेले शहाज ड्रोन चर्चेत आहे, ज्याला आपण कामाकाजी ड्रोन असे सुद्धा म्हणतो? तर बघा, हे आहे इस्रायलने विकसित केलेले. बघा, हे जे दिसत आहे इथे, हे आहे इस्रायलचे कामाकाजी ड्रोन. बघा, हे शाहीद ड्रोन आहे. याला सुसाईड ड्रोन सुद्धा म्हटले जाते, कारण ते लक्ष्यावर आढळल्यानंतर स्वतःचा स्फोट करतात. आणि सध्याच्या जागतिक युद्धाच्या परिस्थितीत, जसे की रशिया, युक्रेन किंवा मध्य पूर्व, या ड्रोनचा वापर वाढल्यामुळे ते सतत चर्चेत आहे. आणि बघा, इराण जे आहे, हे ड्रोन खूप मोठ्या प्रमाणात बनवत आहे. याला म्हणजे इराण जे एका महिन्यामध्ये कमीत कमी 1,000 ड्रोन बनवू शकतात. आणि याची कॉस्ट बघितली तर ते फक्त 13 लाख रुपये आहे. आणि याला जे मारण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल जे मिसाईल वापरत आहे, ते कमीत कमी 36 करोडचे एक मिसाईल असते. त्याच्यामुळे हा इराणसाठी मोठा फायदा आहे. बघा, हा आहे इराणचा नकाशा. आणि याच्या पूर्वेला बघितलं तर अफगाणिस्तान आणि इकडे खाली पाकिस्तान आहे. तर वरती उत्तर दिशेला तुर्कमेनिस्तान, तर पश्चिमेला इराण आहे. आणि याच्या वरती उत्तर दिशेला कॅस्पियन सी आहे. तर त्याच्या खाली दक्षिणेला गल्फ ऑफ ओमान आहे. चला तर मग जे इराणबद्दल काही आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघूया. कारण की आता इराणचे जे युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे इराणबद्दल एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळालेच. इराणची राजधानी बघितलं तर ते आहे तेहरान. आणि इथले चलन आहे रियाल. तर भाषा बघितली तर ते आहे फारसी. बघा, इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाले. त्याच्यामुळे आता तिथले नवीन सर्वोच्च नेते म्हणून मुजतब खामेनी हे बनलेले आहे. बघा, भारताने इराणमध्ये विकसित केलेले बंदरगाहामध्ये चाबार बंदरगाह आहे. आणि हे समृद्धीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्याद्वारे भारत पाकिस्तानला वळसा घालून थेट अफगाणिस्तान आणि मध्य एशियामध्ये व्यापार करू शकत होता. सांस्कृतिक वारसा बघितला तर भारताच्या प्राचीन संस्कृतीचा इराणशी जवळचा संबंध आहे. भारतातील इराणी चहा हा इराणमधून आलेल्या पारसी समुदायामुळे लोकप्रिय झालेला आहे. मित्रांनो, भारत इराणकडून प्रामुख्याने खजूर, बदाम, पिस्ता आणि रसायने आयात करतो, तर तांदूळ आणि औषधी निर्यात करतो. म्हणून हा भारताचा एक व्यापारिक देश आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना त्या डिजिटल रेकॉर्ड कोणत्या IDशी लिंक करण्याचे निर्देशन दिलेले आहे? तर ते आहे आभा, म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. नॅशनल मेडिकल कमिशन आता सर्व डॉक्टर आणि मेडिकल कॉलेजमधील रुग्णांचे रेकॉर्ड डिजिटल करणे बंधनकारक केले आहे. आभा कार्ड हे 14 अंकी युनिक ID आहे, ज्याच्यामुळे रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास एकाच क्लिकवर उपलब्ध होईल. बघा, याची ओळख म्हटलं तर हे 14 अंकी एक युनिट नंबर आहे. आणि मित्रांनो, हे महत्त्वाचे आहे, एक्झाममध्ये विचारलं जाईल. याचा उद्देश काय आहे तर नागरिकांचे सर्व आरोग्य अहवाल, जसे की प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट, डिस्चार्ज समरी एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठवली जाईल. हे कार्ड देशातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात वापरण्यात येईल. म्हणजे तुम्ही हे कार्ड कोणत्या पण सरकारी दवाखान्यात न्या किंवा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये न्या, हे तिथे तुम्हाला याची मदत होईल. आणि बघा, 27 सप्टेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे लॉन्च केले आहे. याची अंमलबजावणी बघितली तर ते नॅशनल हेल्थ अथॉरिटी ही संस्था करते.
आणि महाराष्ट्रामध्ये सध्या डिजिटल हेल्थ कार्ड मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि आरोग्य शिबिरामध्ये हे कार्ड मोफत काढून दिले जात आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. शरावती पंप स्टोरेज हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो भारतातील सर्वात मोठा अशा प्रकारचा प्रकल्प ठरला आहे, कोणत्या राज्यात प्रस्थापित केलेला आहे? तर याचे उत्तर आहे कर्नाटक. बघा, हा भारतातील अशा प्रकारचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. जेव्हा विजेची मागणी कमी असते तेव्हा पाणी उपसले जाते आणि मागणी वाढल्यावर त्या पाण्यापासून वीज निर्माण केली जाते. तर बघा, हे पंप स्टोरेज काय असते. आपल्याला बघा, दिवसाला विजेची जास्त गरज राहत नाही. आपण जे सौर ऊर्जेद्वारे या इतर कोणत्या गोष्टीद्वारे आपण जे वीज निर्माण करतो आणि याच्यामुळे आपल्याकडे जे जास्तचे वीज निर्माण झाली आहे त्याचा वापर आपण जे धरणामधून पाणी खाली सोडतो ते पाणी वापस पंपाने धरणामध्ये खिचण्यासाठी वापर केला जाईल आणि त्याच्यानंतर रात्रीला विजेचा वापर जास्त असतो, त्याच्यामुळे या धरणातून ते पाणी खाली सोडून विजेच्या जास्त प्रमाणात वीज निर्माण केली जाईल. अशा प्रकारे हे पंप स्टोरेज असते. बघा, याच्यात आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. घाटघर प्रकल्प हा प्रवरा नदीतील महाराष्ट्र सरकारचा पहिला आणि महत्त्वाचा पंप स्टोरेज प्रकल्प आहे. त्याच्यानंतर कडाना प्रकल्प हा महानदीमधील गुजरात पश्चिम भारतातील एक मोठा प्रकल्प आहे. तर नागार्जुन सागर प्रकल्प हा कृष्णा नदी तेलंगणा आंध्र प्रदेश इथला भारतातील मोठ्या धरणापैकी एक आहे जिथे हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुरुलिया प्रकल्प हा कसाई नदी पश्चिम बंगाल पूर्व भारत याच्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आहे. बघा, एक आहे तेहरी प्रकल्प हा भागीरथी नदीवर आहे जो उत्तराखंडमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. अलीकडे कोणत्या प्रसिद्ध भारतीय समाजसेवकाने जागतिक शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सल्ला दिलेला आहे? तर ते आहे ऑप्शन बी, अण्णा हजारे. तर बघा, हे आहे समाजसेवक अण्णा हजारे. तर यांनी काय केलं आहे, नुकतेच जगामध्ये अशांती पसरली आहे ज्याच्यात रशिया युक्रेन किंवा इस्रायल याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा असे आवाहन पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेला आहे. अण्णा हजारे हे नेहमी भ्रष्टाचार आणि समाजहिताच्या मुद्द्यावर चर्चा करत असतात. चला, त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार मार्च 2026मध्ये कोणते मिशन बालविवाहमुक्त भारत मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे? तर ते आहे ऑप्शन बी, मिशन वात्सल्य. काय आहे? मिशन वात्सल्य. मित्रांनो, महिला व बालविकास मंत्रालयाने मिशन वात्सल्य अंतर्गत बालविवाहाचे प्रमाण 0 करण्यावर भर दिलेला आहे. 8 मार्चच्या निमित्ताने केंद्र सरकारने या मिशनला अधिक गती देण्याची घोषणा केली असून ग्रामपंचायतींना यात मोठा अधिकार दिला आहे. आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये भारताने कोणत्या मोहीम राबवलेल्या आहे त्या बघूया. याच्यामध्ये आहे आयुष्य भारत डिजिटल मिशन. हे प्रत्येक नागरिकाला आभा कार्ड देऊन आरोग्याचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याची ही मोठी मोहीम आहे. त्याच्यानंतर मिशन उत्कर्ष हा सरकारी दवाखान्यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी अनिमिया कमी करण्यासाठी ही मोहीम राबवलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही मोहीम काय आहे, जे शरीरामध्ये रक्ताची कमी होते त्याला हा अनिमिया रोग म्हणतात. तसेच एक पेड माँ के नाम हे पर्यावरण संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची ही देशव्यापी मोहीम 2024-25मध्ये अत्यंत चर्चेत राहिलेली आहे. आता समोरचा प्रश्न क्रमांक 9 बघूया. कोणत्या राज्याला भारताची आले राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? याचे उत्तर आहे मिझोरम. बघा,
याला भारताची आले राजधानी घोषित करण्याचे काय कारण आहे? तर राज्यातील आल्याचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन आणि त्याची उत्तम गुणवत्ता लक्षात घेऊन ही मान्यता देण्यात आलेली आहे. बघा, हे आहे मिझोरमचे आले. तसेच आपण महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये मिझोरमबद्दल थोडीफार माहिती बघूया. इथली राजधानी बघितली तर ते आहे ऐझॉल आणि राज्यपाल आहेत विजयकुमार सिंह. तसे इथले मुख्यमंत्री लालदुहोमा हे आहेत आणि इथचे उच्च न्यायालय कुठे आहे? गुवाहाटी उच्च न्यायालय. देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून मिझोरम आहे. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील पहिली रेल्वे नेटवर्क उद्घाटन मिझोरममध्ये केलेले आहे. तसेच कॅलामरिया मिझोरमेन्स नामक नवीन सापाची प्रजाती ही मिझोरममध्ये शोधल्या गेलेली आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 10 बघूया. दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ती आहे तरनजीत सिंह संधू यांची दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि ही उपराज्यपाल आहे यांची निवड कोण करते? तर राष्ट्रपती करतात. बघा, तरनजीत सिंह संधू हे आधी अमेरिकेमध्ये राजदूत होते. त्याच्यानंतर आता त्यांची दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे आहे तरनजीत सिंह संधू. आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजीत सिंह संधू यांची आता दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून काय करण्यात आली आहे? नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आपण आज जे शिकलो ते प्रश्नाची एक वेळा रिव्हिजन करून घेऊया. तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे 8 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुख्य थीम काय आहे? तर ते थीम आहे राईट, जस्टिस, ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल. तर प्रश्न क्रमांक दुसरा आहे पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेमचे आयोजन मार्च 2026 कोणत्या राज्यात केले जात आहे? तर ते आहे छत्तीसगड. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे भारताचा पहिला महिला कसोटी क्रिकेट सामना मार्च 2026 ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या मैदानावर खेळला गेला आहे? तर तो आहे वाकाचे पार्थमध्ये आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे अलीकडे कोणत्या देशाने विकसित केलेले शहाज ड्रोन चर्चेत आले आहे, ज्याचे कामाकीचा ड्रोन असे सुद्धा म्हटले जाते? तर ते आहे इराणचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 नॅशनल मेडिकल कमिशन सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना त्यांची डिजिटल रेकॉर्ड कोणत्या IDशी लिंक करण्याचे निर्देश दिलेले आहे? तर ते आहे आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. प्रश्न क्रमांक 6 आहे शरावती पंप स्टोरेज हायड्रोक्लिक प्रोजेक्ट जो भारतातील सर्वात मोठा अशा प्रकारचा प्रकल्प ठरणार आहे तो कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे आंध्र प्रदेश न असता तो आहे कर्नाटक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे अलीकडे कोणत्या प्रसिद्ध भारतीय समाजसेवकाने जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहून सल्ला दिला आहे? तर ते आहे अण्णा हजारे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार मार्च 2026 कोणते मिशन बालविवाहमुक्त भारत मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे? तर ते आहे मिशन वात्सल्य. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या राज्याला भारताची आले राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? तर ते आहे मिझोरम. प्रश्न क्रमांक 10 आहे दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते आहे तरनजीत सिंह संधू. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.